नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण साहवे, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी युवा मंच नागपूर। आज महाराष्ट्रामध्ये सर्व मल्हार देवतेला मानणाऱ्या धनगर समाजाच्या किंवा इतर समाजातील जे लोक खंडोबा मल्हार देवतेला मानतात त्या लोकांच्या भावना दुखवण्याचा प्रकार महाराष्ट्रात झालेला आहे। ॲक्च्युअली तसं बघितलं तर मल्हार देवता ही एक शाकाहारी देवता आहे, ज्या देवतेला मांसाहार कधीच चालत नव्हता। आणि मल्हार देवता ही शाकाहारी असल्याचा एक प्रसिद्ध श्लोक ग्रंथामध्ये वर्णन आहे, जी त्यांच्या शाकाहारी जीवनशैलीबाबत आपल्याला सांगते। त्यांच्या सद्गुणांचा गुणगान त्या श्लोकामध्ये केलेला आहे। तो श्लोक असा आहे की ओम मल्हाराय नमः न त्यागम खाद्यम मांसाहारम शाकाहारम समाराध्यम प्रकृती समृद्धी हेतुम यथार्थ मल्हार देवम शाकाहार प्रधान महात्मा वृष्टि प्रदाते देवाय नित्यम शाकाहारी पूज्य। या श्लोकाद्वारे मल्हार देवतेला शाकाहारी जीवनाचा आदर्श मानला जातो आणि या श्लोकात मल्हार देवता ही शाकाहारी आहार घेणारी आहे आणि पृथ्वीवरील जीवनाची समृद्धी करण्यासाठी पावसाचं वरदान करणारी देवता म्हणून वर्णित आहे। तर आज या ग्रंथाचा रेफरन्स घेऊ आपण सर्वांनी कृपया ज्या मंत्री महोदयांनी मटणाच्या दुकानाला मल्हार झटका प्रमाणपत्र देण्याचं कबूल केलं आहे, त्यांनी कृपया हे नाव चेंज करून नाव बदलून दुसरं कुठलं अन्य नाव द्यावं। त्यांनी घेतलेला उपक्रम खरंच स्तुत्य आहे, परंतु त्यांनी सुचवलेले नाव हे स्तुत्य नाही आहे आणि त्या नाव सुचवल्यामुळे समस्त धनगर समाजाच्या भावना ह्या दुखावल्या गेलेल्या आहेत। आणि जे आपल्या आराध्य दैवत म्हणून कुलदैवत म्हणून मल्हार देवतेला मानतात त्या जेजुरीवासी लोकांच्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत। तेव्हा मी डॉक्टर प्रवीण साहवे, अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी युवा मंच या नात्याने या बाबीचा निषेध करतो। तेव्हा सरकारने तातडीने यावर लक्ष देऊन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद।